कारण आज काय झालेलं आहे, कारण आज मुसळधार पाऊस सर्वत्र पडतोय। आधी परळमध्ये आणि आता चेंबूरमध्ये मोनोरेलचा पुन्हा एकदा खोळंबा झाला। मुसळधार पावसामुळे बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। चेंबूरहून येणाऱ्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये हलवण्यात सुद्धा आलं आणि वाढत्या पावसामध्ये अचानकपणे या मोनोरेलमध्ये बिघाड झाला। महिनाभरापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती या मोनोरेलची झाली होती। रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा याचं उत्तर आलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा असला प्रकार घडणार नाही असं सुद्धा ग्वाही जी होती ती देण्यात आलेली होती। या संदर्भामध्ये मी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळेकडे जातोय। शुभम, नेमकी पुन्हा एकदा ही दुसरी घटना आहे मोनोरेल बंद पडायची। याच्या आधी सुद्धा जेव्हा मोनोरेल बंद पडली तेव्हा सुद्धा प्रशासनाकडून एक समाधानकारक उत्तर देण्यात आलं की बाबा अशा पद्धतीची घटना पुन्हा उद्भवणार नाही, याच दृष्टीने प्रशासनाची पावलं उचलली जातात। मात्र या घटनेला महिना सुद्धा उलटला नाहीये। महिनाभरानंतर लगेचच आता पुन्हा एकदा ही मोनोरेल पुन्हा बंद पडते, ते सुद्धा पावसामध्ये। याच्या आधी सुद्धा मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झालाय आणि पुन्हा एकदा पावसामुळे आता ही मोनोरेल बंद पडते। प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण येते का या संदर्भात? सिद्धेश, मुंबईकरांकडनं खरं तर खंत व्यक्त करण्यात येत आहे की मोनोरेल ही एका महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा जी आहे त्यांना फटका बसलेला आहे, त्यांच्यासोबत दगा झालेला आहे। आणि याचं प्रमुख कारण समजा आपण शोधायला गेलं तर ही मोनोरेल जी आहे ही प्रचंड जुनी आहे। यामधल्या सगळ्या स्पेअर पार्ट्स असतील किंवा मग टेक्निकल जे काही गोष्टी असतील या सगळ्या आता उपलब्ध होत नाहीत, कारण की ही मलेशियावरनं आलेली ही मोनोरेल आहे। पण समजा बघायला गेलं तर लवकर यामध्ये बदल देखील होणार आहे असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे। लवकरच भारतीय बनावटीची मोनोरेल ही आता या ठिकाणी येणार आहे। त्याची चाचपणी जी आहे ती यशस्वी झालेली आहे आणि लवकरच मोनोरेलमध्ये बदल करण्यात येणार आहे। भारतीय बनावट स्वदेशी मोनोरेल ही मुंबईमध्ये लवकरच धावणार आहे। पण त्याच्या मात्र आधी समजा या महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे। एकदा चेंबूरमध्ये झाली होती आणि त्यानंतर मात्र आता वडाळा जीटीबीच्या मध्ये ही मोनोरेल सकाळी 6:30च्या दरम्यान बंद पडली होती आणि त्यानंतर मात्र त्यामध्ये 17 प्रवासी आणि 2 मोटरमॅन यांची सुटका पाऊण तासानंतर करण्यात आली। दुसरी एक मोनोरेल त्या ठिकाणी आणण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये लॅडरच्या सहाय्याने जे आहेत सर्व प्रवासी आणि मोटरमॅन यांना हलवण्यात आलं होतं आणि साधारणतः 2.5 ते 3 तासानंतर पुन्हा एकदा मोनोरेल सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। कुठेतरी मुंबईकर जे आहेत विश्वास व्यक्त करत असतात की समजा पाऊस पडतोय मुंबईमध्ये तर वाहतुकीसाठी आपल्याला मोनोरेल हा चांगला पर्याय असू शकतो। एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी हार्बर मार्ग जो आहे त्याच्यासाठी हा एक पर्याय आहे। हार्बरवरून मध्य रेल्वेकडे समजा जायचं असेल त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे। पण ही जुनी झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या येत असतात आणि सातत्याने ही मोनोरेल बंद पडत असते आणि मात्र नक्कीच आता यामध्ये त्रुटी येत असतात। याच त्रुटींवरती आता लवकरात लवकर तोडगा काढणं, मार्ग काढणं आणि प्रवाशांच्या जीवाची खेळ न होणं याच दृष्टीने आता प्रशासनानं पावलं उचलणं गरजेचं आहे।